जीवनातले दुःखाचं वादळ जरी असलं तरी चालते, पण फोटो काढताना हसणं इज कंपल्सरी. हसावंच लागतं, तुमच्या मनाला जबरदस्ती असो जाई असो. मग आता वेळ होती अमृत खाची, अमृत माने जांब. यांचं म्हणणं आहे की लगेच यांचं कधी प्लॅन नसते राहत, काही नाही, अचानक सगळं काही ठरते. आणि आता यांचं म्हणणं आहे की आता स्वामीनारायण मंदिरावर जायचंय. आता स्वामीनारायण मंदिरावर जायचं हो, पण माझ्या मोबाईलात स्टोरेज नाही राहिला. आता आयफोन मध्ये स्टोरेज एवढं लवकर भरते ना का काय सांगू. काय मी पूर्ण दमलो नाही का म्हणजे मांडीवर मांडीवर तू मांडी पिंडीवर नाही बसत रे, पहिले सांगतो. हत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर काळ जा सारखा. हद्याच्या एवढं मतलब बस काही. आता एकमेकाच्या उरावर बसून आम्ही चालू या टाकावून चढायला माहितीये का, कारण की तू एवढा मोठा वजन बसलो तेव्हा एवढं मोठं जास्त काऊन नाही वजन म्हणजे जाऊ दे. आता काही बोलत नाही, जर बोललो बिललो तर वाजून जायचं, बिलफात खाली मारून द्यायचं, नको जास्त मारून बिरू नको, आपे राहू दे. बस काहीच शांत व्हा, शांत पितो. मित्राला जागा लागत नाही काहीच, कारण की आपण एकमेकाच्या मांडी बिंडीवरून बसून जाऊ शकतो. आता मी तर फार झोपलेले आहोत आदळतपणा. मला वाटतं की हे मंदिर तुम्हाला आठवत असेल, कारण की मी जेव्हा नागपूरला गेलो होतो ना तेव्हा हे सेम मंदिर होतं. आणि मी तिथं फोटो वगैरे क्लिक केले होते आणि इन्स्टावर अपलोड पण केली होती, आणि एक रील काढली होती जी की इन्स्टावरती तर मी अपलोड पण केली. आणि हे मंदिर स्वामीनारायण महाराज आहे. यांचे प्लॅन कधी होते, काय होते, कसं पण होते, आणि जेव्हा डिसाईड नसते का तेव्हा पण होते. तर आता आपण मंदिरात जाऊ. एंट्री गेट तिकडे आहे. मला वाटलं होतं की नाही का जास्त लोकसंख्या नसेल, म्हणजे जास्त माणसं नसतील, पण मी जेव्हा आलो ना आता शॉक झालो. कारण की मी सुरुवातीला जेव्हा आलो होतो ना भाऊजीसोबत इथं, तेव्हा एवढी काही गर्दी वगैरे नव्हती. आणि पण आज रविवार असल्यामुळे आणि आज काही असू शकते, मला पण माहीत नाही, त्याच्यामुळे असू शकते की गर्दी आहे. जेव्हा मी नागपूरला गेलो होतो ना तेव्हा हा जे सीन आहे ना, म्हणजे सॉरी जेव्हा मी नागपूरला गेलो होतो ना तेव्हा जे हे मंदिर आहे ना, म्हणजे तिथं बॅकग्राऊंडला काढायला फोटो वगैरे होतं, पण एवढं असं म्हणजे एवढं नव्हतं. पण पुण्यातनी जे आहे ना तर जरा जास्तच स्पेस वगैरे आहे, आणि त्या मंदिरातनी तेवढी स्पेस नव्हती. आणि एवढं लवकर आम्हाला बाहेर काढलं होतं, म्हणजे आम्ही त्यांच्या जेवणाच्या टायमाला गेलो होतो. आणि आज तर इथं या मंदिराला म्हणजे 4 वाजता काहीतरी आलो. काहीच आज मी पुण्यातलं स्वामीनारायण मंदिर एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत. पैसे काऊन टाकत आहे याच्या मागचं तर मला पण कारण माहित नाही. मंदिरात म्हणा कुठं काही अशा गोष्टी असते ज्याच्या मागचं कारण कोणाला काही माहित नाही राहत, पण जे करतात ना ते मी बी काही जे असते ना ते काहीसाठी तरी असेलच महत्वाचं. आणि आता ते काय ते मला पण माहिती नाही. आता लोकांच्या श्रद्धांसोबत मी खेळत नाही आहो, पण माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही तिथं पैसे टाकल्यापेक्षा ओके हो मला दिसलं, पण तुम्ही गरिबांच्या समोर जर पैसे गरिबाला देत असाल तर फार चांगलं ना. माझ्यासोबत प्रँक झाला, माझ्यासोबत म्हणजे इव्हन तुमच्यासोबत पण झाला. मला जे करायचं होतं ते होत नाही आहे, कारण इथं पण परमिशन नव्हती आणि नागपूरला पण परमिशन नव्हती. तर आता तर बघू आता काय होतं ते. आतमध्ये तर नसेलच ऑब्विसली परमिशन. आता बॅकग्राऊंड वगैरे दाखवतो आणि तेच तेवढ्यात तुमचा आनंद व्हा, मी पण आनंदी होतो. ऑब्विसली तेव्हा तरी तुम्ही मंदिर पाहिलंच असेल. हे मंदिर आणि ते मंदिर एकदम सेम आहे, काही डिफरन्स नाही, पण एवढं आहे की इथं स्पेस भरपूर आहे आणि तिथं एवढी स्पेस नव्हती. नागपूरच्या मंदिराची आणि पुण्याच्या मंदिराची जर आपण तुलना केली तर ऑब्विसली हे मंदिर चांगलं आहे असं नाही म्हणत मी, की आणि ते बी चांगलं नाही म्हणून असं नाही म्हणत, पण तिथं स्पेस जास्त आहे आणि तिथं स्पेस थोडीशी कमी होती. चला तर मित्रांनो, माझं दर्शन झालं होतं आणि ऑब्विसली आतमध्ये शूट तर करू देणार नाही, आणि मग मी शूट वगैरे केलं पण नाही. कशाला रिस्क घ्यायचं, जे गोष्ट आपल्याला नाही पटत ना ते नाही करायची, आणि त्यांना जर नाही पटली माझ्या कानाखाली 4-5 मारून दिलं त्याच्या नको. आणि माझे मित्र तर पोऱ्यापेक्षा लवकर गायब होते, मला समजत नाही की आता कुठे गेले नेमकं. कारण माझ्यासोबत जे नाही व्हायला पाहिजे ना तेच होते कधी पण. आता हे सर्वजण मला एकट्याला सोडून कुठे गेले काय माहिती. मला वाटते की फोटो काढत असेल, पण मी तर इथं आहोत फोटो कशात काढत आहे, ते भारी समस्या आहे राव यांची. कधी कुठं हरपते काही समजत नाही. मंदिराचा एक टूर देतो गाईच. मंदिरात भरपूर सारी माझ्या शोधात सर तर आले, पण आता बाकीचे कुठे गेले काय माहिती. सर मंदिर आतमधून बाहेर एक नंबर बस एवढंच ओपिनियन होतं का, दुसरं काही नाही, एवढंच ओपिनियन काय त्यांचं एवढं ते ओपिनियन होतं. पण माझं ओपिनियन जर म्हटलं ना, अबे मी पहिले पण पाहिलं आणि आत्ता पण पाहत आहो तर चांगलंच आहे. आणि असं पण खरंच चांगलं आहे, खूप चांगलं आहे. मी कशाची तारीफ केली आणि ते तारीफ अनसक्सेसफुल नाही झाली असं होऊ शकत नाही. मी तुम्हाला नेमकं सांगितलं होतं की नागपूरमध्ये जेव्हा मी गेलो होतो ना तेव्हा पूर्ण जागेवर असं कुठंच नव्हतं की परमिशन नव्हती की इथं जाऊ नका तिथं जाऊ नका म्हणून. पण इथं त्यांनी काही अटी टाकल्यात, काही त्यांनी
म्हणजे काही रूल्स टाकलेत की जे फॉलो करावंच लागेल सर्वांना. ते तिथं होतं ना नागपूरला, तेव्हा हे असं एकदम फ्री ऑफ फेस होतं, म्हणजे कुठं बी जा, कोणी बी काय कुठं फोटो काढा, एकदम असं काही नव्हतं. पण इथं नाही, इथं बंधन टाकलेत त्यांनी. इकडं बॅक साईडला जायला परमिशन नाही आहे आणि इथं सगळं फोटोशूट वगैरे काही करत आहे. मंदिर असं काहीतरी आहे आपलं आणि मंदिर दाखवायचं आहे. आता तुम्ही पाहिलंच असेल आणि नसेल पाहिलं, तुम्ही जर पुण्यात नाही आले ना तर एक वेळेस तरी नक्की या, कारण इथं ते मंदिरात आतमध्ये देवी देवता जे आहे ना, महादेव वगैरे सर्व देवता आहेत. असं नाही की एक देव आहे आणि एक देव नाही, सर्व देवता आहेत. आणि सोन्याची प्युअर कोटिंग आहे. काय माहीत मला, काय माहीत सोन्याची, मी कुठं टच करून पाहिला, पण मी आता जे दिसलं ते सांगतो. पायाची जे पायावर सिक्के वगैरे टाकतात ना, त्याचा आता सीन माहीत झाला. जस्ट एका ताईने सांगितलं की नाही का त्याच्या म्हणजे त्या पायावर जर सिक्का म्हणजे खरं तर मला पण माहीत नाही बरं, एका ताईने सांगितलं तेवढंच मला माहिती आहे, दुसरं काही नाही. आणि जर त्या पायावर सिक्का जर पडला ना तर आपली इच्छा पूर्ण होती, आणि नाही पडला तर काय, नाही पडला आणि असे आपण तर, मी तर देवापुढे झोपलो ना तरी पण माझी इच्छा कधी पूर्ण होईल काय माहिती. माझे मित्र मला दिसतच नाही कुठं आहे ते. आता जस्ट माझ्यासोबत होते आणि जस्ट आता रिमूव्ह झाले, गेले आता कुठं खड्ड्यात जाऊन पडले काय माहिती. ते मरत खाऊन निघतात, मला मारून टाकतील ऐकलं तर मित्रांनो ते पाहते तिथे जाऊन फोटो शूट करत आहे. म्हणजे आयफोन कशासाठी आणला, फोटो काढायसाठी ना. त्यांना वाटते की मी लय घमंडी आहे, पण मी घमंडी नाही. अरे काढा फोटो, आयफोन आहे तुमच्यासाठीच घेतला येईल. फायनली आमच्या मोबाईलचं स्टोरेज भरलेलं आहे आणि एवढे आम्ही फोटो काढले, त्यातले जेवढे खराब आले ना ते पण ठेवून दिलेले आहे मोबाईलमध्ये. कारण की असं वाटतं नाही का की माणसाले की एक तरी फोटो चांगला असेल, एक तरी फोटो चांगला असेल, पण थोबाड जर खराब असलं तर फोटोचं काय करणार माणूस. त्यासाठी फक्त एवढंच. आता भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. जेवढ्यासाठी बाय बाय, सी यू, टाटा.